UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता। येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबतच विधेयक सादर करणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। येत्या 10-15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता, तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा दावा। आचारसंहिता लागणार असल्यामुळे महाविकास आघाडी महायुतीमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरील चर्चांना वेग। प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं। रश्मी ठाकरे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदासाठी सक्षम। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। रश्मी ठाकरेंनी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही, कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नाही। महिला मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये सध्या 11 मुख्यमंत्री फिरतायत, मात्र काही झालं तरी सुळेंना सीएम करण्याची पवारांची जिद्द। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या मनातील चेहरा देवेंद्र फडणवीसच। बावनकुळेंकडून महाजनांच्या वक्तव्याचं समर्थन। मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेना भाजपने आता डिसमिस केलंय। मुख्यमंत्री पदाबाबत महाजन आणि बावनकुळेंच्या वक्तव्यावरून राऊतांचा खोचक टोला। खडसे सोयीचं राजकारण करतात, सीडी म्हणत तुतारीसोबत आले। योग्य वेळ आल्यावर आम्ही दाखवू असं म्हणत होते। रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसेंवर टीका। राहुल गांधींची जीभ छाटू नका, जिभेला चटके द्या। आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त विधान। बोंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल। राहुल गांधींवर वक्तव्य करण्याची अनिल बोंडेंची लायकी नाही। वाचाळवीरांविरोधात काँग्रेस उद्या राज्यभरामध्ये आंदोलन करणार। बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून नाना पटोले आक्रमक। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय। राज्यात दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य बोंडेंना फडणवीसच प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय। आजीसारखी अवस्था करू असं बोललं जातं। हे हल्ल्याच्या कटाचा भाग, संजय राऊतांचा गंभीर आरोप। काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाडांविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर मारवाह यांच्यासह अन्य दोघांच्या विरोधात तक्रार दाखल। संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड, महाराष्ट्राच्या राजकारणाला यूपी बिहार सारखं करू नका। संजय गायकवाडांच्या राहुल गांधींवरच्या वक्तव्यावरून वर्षा गायकवाडांची टीका। राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी। त्यांनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेणार। संजय गायकवाडांची प्रतिक्रिया। मागाठाण्यानंतर भांडूपमध्ये सुद्धा अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसैनिकांची बॅनरबाजी। अमित ठाकरे आमदार हवेत, बॅनरवरून समर्थकांची मागणी। पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा घाट ठाकरेंनी रचला होता। शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा गंभीर आरोप। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा मराठे 2024ला वाट लावतील। पाडापाडी झाली तर आमच्या नावाने बोंबलत बसू नका, मनोज जरांगे यांचा इशारा। हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवलेत। आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या शिंदेंच्या सूचना। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 90 पैकी 24 जागांवर मतदान सुरू। दुपारी 3 वाजेपर्यंत 50.65% मतदान। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।